सोलापूर जिल्ह्याची जलवर्धन असलेल्या उजनी धरणातून एक महत्वाची अपडेट येते. उजनी धरणातून जो काही विसर्ग सुरू होता आज सकाळी 11 वाजल्यापासून तो सायंकाळी 10:30 वाजता हा वाढवण्यात आला असून त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. दर्शको, सोलापूर जिल्ह्याची जलवर्धन असलेल्या उजनी धरणामध्ये दौंडून येणारी आवक सातत्यानं वाढत असल्यामुळे आणि उजनी धरण आज सकाळी जवळपास 94% भरलं होतं. त्यामुळे आज 11 वाजल्यापासून उजनी धरणातून 5,000 क्युसेकचा विसर्ग हा सोडण्यात येत होता. त्यामध्ये सातत्यानं वाढ करण्यात येत होती. तो विसर्ग जवळपास 1:30 वाजण्याच्या सुमारास हा 10,000 करण्यात आला. त्यानंतर 15,000 करण्यात आला होता. 6 वाजता तो विसर्ग हा 20,000 होता. 8:30 वाजता तो विसर्ग 30,000 करण्यात आला आणि आत्ताची जी अपडेट आहे त्या अपडेटनुसार उजनी धरणाचा जो काही विसर्ग आहे तो 8:30 वाजता 8:30 वाजता जो विसर्ग 30,000 करण्यात आला होता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून तो आता 10:30 वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणारा विसर्ग हा 40,000 क्युसेक इतका केलाय. त्यामुळं पंढरपूर मधील जो काही जुना दगडी पूल आहे तो जुना दगडी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणं गरजेचं आहे. भीमा नदी जी आहे त्या भीमा नदी पाणी पातळी सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे आता दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक आपण 6 वाजता जर पाहिली असेल तर 6च्या अपडेटनुसार दौंडची जी आवक होती ती दौंडची आवक जवळपास 65,000 इतकी होती आणि उजनी धरणाची टक्केवारी ही जवळपास 98% उजनी धरण भरलं होतं. तेव्हा आता पूर्ण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून हा विसर्ग वाढवण्यात येतोय. तुर्तास तरी 40,000 क्युसेकचा विसर्ग हा उजनीतून भीमेच्या पात्रामध्ये येतोय. त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावं. उजनीतून जर काही विसर्ग वाढवण्यात आला तर त्याची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू. त्यासाठी आपलं परतून न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.